गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. झालं सर्व महिलांची कामं वगैरे. माझं पण झालं बघा. आता थोडा वेळ बसले मी. अंघोळ नाश्ता वगैरे सर्व घरातली कामं झाली. आमच्या इथं मी तुम्हाला सांगितलं ना 10:30 वाजता पाणी जातं, पण आज पाण्याला प्रेशरच फार कमी होता आणि पाणी येत जात होतं सारखं सारखं, म्हणून कामाला फार उशीर झाला. अर्धा तास पाणी बंद होतं आणि अर्धा तासाने पाणी येत होतं. असंच होत होतं. काय होत होतं काय माहिती. नाही तर पाणी रेग्युलर असं मध्यम दाबाने येत असतं. म्हणजे असं जास्त मोठं पण नसतं, जास्त बारीक पण नसतं, पण असतं असं छोटं आपलं. पण कामं होतात आपली, नाही का. तर चला, आज काय पाऊस थोडासा थांबलाय. कपडे सुकतात हे धुतलेले. कारण का कपडे जर सुकले नाही तर कपड्यांमधून फार घाण वास येतो, हो की नाही. त्यामुळे कपडे सुकतात थोड्या हवेने. हेच खूप मोठं काम आहे आपल्या महिलांचं, है ना. तर असं पै यांचा कार्यक्रम, वामन पै असे म्हणतात की विचार बदला. म्हणजे आपल्या मनातले घाणेरडे विचार, आपल्या डोक्यातले घाणेरडे विचार, खोटे विचार, असत्य विचार, जे कधी घडलेच नाहीत असे विचार तुम्ही करता. विचार बदला म्हणजे आचार बदलेल. विचार बदला म्हणजे आपलं सर्व त्रास बदलेल. आपल्या मागे असणारा त्रास. आपण खोट्या खोट्या गोष्टी बोललो, खोट्या खोट्या गोष्टी हे केल्या, त्यांनी काय होत नाही. मी बोलते खोटं का बोलतात लोक मलाच समजत नाही. काय कोणी आपल्याला फाशी देणार आहे का? नाही. झाली बाबा, माझ्याकडून चूक, झालं हे झालं ते, खरं बोलून मोकळं व्हायचं, है ना. खोटं, देवाला पण खोटं बोलण्याचा राग आहे की तू खोटं बोलू नको. म्हणजे काही खोट्या गोष्टी असतील त्या तू आणखीन चढाबडा की बोल मत, है ना, असं आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की विचार बदला म्हणजे तुमचं सर्व आयुष्य बदलेल. हे मात्र खरं आहे. जर तुम्ही चांगले विचार ठेवले तर तुमचं नेहमी चांगलंच होईल. जर तुम्ही वाईट विचार ठेवले दुसऱ्यांबद्दल तर तुमचं नेहमी वाईटच होणार. हे मात्र खरं आहे. आणि असंच घडतं आणि असंच होतं. तेव्हा विचार बदला, सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. धन्यवाद.